नवरीकडे नवरदेवाकडे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षय रात्री एक नवीन वाटतं. मित्रांनो, आज आहे बहिणीचं लग्न आणि ते आहे सपाळ्याला. सपाळे म्हणजे विरारवरून सपाळ्याला जायचे आणि पप्पा बोलले आपण बसने जाऊया मिर रोडला शॉर्टकट आणि तिकडनं ट्रेन पकडूया. पण पप्पांचं झालं लॉंग कट. इकडे कंटेनर पडलेला गोडबंदर रोडला आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होता. 2 तास बसमध्येच होतो आणि खास आई आली आहे लग्नासाठी. पप्पा गेले तिकीट काढायला. काय बोलते आई, कशी आहेस? हो. आणि परी झोपली आहे, ती उठतच नाही. कंटाळलो अक्षरशः. जे लवकर पोहोचणार होतो 1-2 तास अगोदर ते पूर्ण लेट झाले आणि सगळी नातेवाईक मंडळी वगैरे पोचली तिकडे आणि जायचं आहे आपल्याला लग्नाला. या साईडला झाली आहे ट्रॅफिक जाम. परी आमची खेळते बसमध्ये. परी उठली तो आणि बसने चाललो आम्ही विरार रोडला आणि तिकडनं मग ट्रेनने जाणार आहे विरारला. तर आता पोचलो आहे मीरा रोड स्टेशनला आणि इकडनं आपण पकडणार आहोत विरारची ट्रेन. आज संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी वाटतं. तर आता विरारला जाण्यासाठी ट्रेन पकडायची आपल्याला. पप्पांनी घेतलंय परीला. विरारची गर्दी काय बोलते? वस्ती भरपूर झाली विरार. हो ना, जाल तिकडे माणसं. आणि किती रस्ते वाढवा तरी पण काही व्यवहारी कमी नाही. होय. तर आता आम्ही उतरलो विरारमध्ये आणि तिकडनं जाणार आहे सपाळ्याला. सपाळ्याला कसं आहे तुला काय माहिती? तुला काय माहिती आहे? एकदा जाऊन एकदा गेलेली का? विरारवर नाही. बरं बरं. पप्पा आणि बरे गेले पुढे आणि आमचे पप्पा आम्हाला सांगतात कसं जायचं आहे ते सपाळ्याला. फुल गर्दी इकडे विरारला. सकाळपासून कोणीच नाश्ता नाही केला आहे. ऐकायचं रिक्षाचा आवाज. तर सकाळपासून कोणीच नाश्ता नाही केला. परी आमची लवकर उठली आज आणि पप्पानी आई आणि सोनाली गेले पुढे आणि इथे जाऊया आपण नाश्ता करायला काहीतरी खायला. नंबर व्हॉट्सअप कर. हां भूक लागली. नंबर घे बाबा. तर पप्पानी आणि मी मागवले मिसळ आणि आईने आणि सोनालीने मेंदूवडे. चांगले काय सांगा? चांगलं आहे. तर मित्रांनो, आता पोहोचलो आपण सपाळ्याला आणि सोनाली दाखवते. बाबा इथे लय गर्दी आणि विरारवरून सपाळ्याला जर प्रायव्हेटने यायचं असतं रिक्षा वगैरे तर ते लोक 1000-1200 बोलतात. मग आपल्याला नाईलाज असतो, आपण ट्रेननेच. आणि ट्रेनचा पण टाईम टेबल नसतो. काय बोलते सोनाली, कशी वाटली गर्दी? आवडला सफाळे? अजून बघितलं ना, फक्त प्लॅटफॉर्म बघितला. बरं. आता इकडनं सफाळ्यावरून बसने जायचं आहे. ते मला पण नाही माहिती कुठे जायचं आहे नक्की. पप्पांना माहिती. पप्पा गेलेत पुढे आणि आपण जाऊया. सगळे उतरले, आमची आई थांबलेली. तर मित्रांनो, फायनली पोचलो आम्ही सगळे चिखलपाड्यामध्ये आणि आता वाजले 11:30 वाजून गेले आणि खूप लेट झालं आहे. येते पाटणा सगळ्यात लास्ट. तर हा सगळं मला गावच वाटतोय आणि ही गवताची पेंड वगैरे तणस टाईप केली. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलोय आणि या साईडने आतमध्ये जायचंय. माणसं त्याला वर पाहिजे तोंड आपण बांधलंय बघ. ती आहे.
ह्या पोरांना बघितलं आणि ह्या साईडला आलो. ही सगळी लहान लहान पोरं आहेत. ते क्रिकेट खेळत आहेत आणि माझा आवडता पण खेळ आहे क्रिकेट, म्हणून जास्त वेळ थांबलो ना. त्यांना बघता क्षणी इथं आलो आणि परी आमची उभी आहे, बघते पोरं काय करतात ते. आणि भारी खेळतात ही पोरं. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं देवदं बल्लायो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेल्यान्त्री गिरिदात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरा गणसंस्थितं गणपति मोरया सदा मंगलं शुभमंगलं होती आजवरी परास्त परी आता परा
अतिगृही सर्वावधी प्रेमयान प्रेमाने पदची सुवर्तन करो सद्भाव भला श्रद्धेने तुझिया खडो प्रभु असे पूर्या सदा मंगलात गंगा पूर्या सदा मंगलम शुभ लग्न राजा भीमक रुक्मिणी सनयनी आता एक विचार योगेश नवरा त्यासी समान मने शुभ लग्न सावधाना शुभ लग्न
भेटेल तुला धन्यवाद सर्व वराडी मंडळी विश्वेश्वर कन्यादानमस्तु एकीकडे कन्यादानम करते श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णु राज्ञा प्रवर्तमानस्य कन्यादान कर्माणि करिते वधूवर पूजनं तमहं करिते कन्यादान प्रीत्यार्थ पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि कर्माणि करिते माझ्याकडे बघा सामने नवरीला कन्यादान म्हणून कळशी कन्यादान केलेले आहे विश्वेश्वर कन्यादानमस्तु कन्यादानम करिते नवरीच्या काकांनी इकडे दिसत आहे सोडले गेलेले आहेत नवरीकडे नवरदेवाकडे किंवा नवरीला. तर मित्रांनो अशा प्रकारे आता लग्न संपन्न झालं आणि आता आम्ही चाललो जेवायला. जेवणात काय बघून आलं का रे? आलो मटन आहे. हां काय बोलतो? गावातून मटन आहे. गुलाबजाम पण आहे. कधी गेला बघायला? आपण दर गेलो. हा का मला नाही आठवत. बरं हळदीला लास्ट लागला ना होता कितवा ग्लास काय रे? नाही माहिती. हा मिक्स पितोय ना म्हणून काय आयडिया नाही. काय पितोय? मिक्स चालू मिक्स मिरिंडा ब्लॅक व्हाईट ऑरेंज म्हणजे 3 झाले तुझ्या आतापर्यंत. 3 त्रिक 9. बापरे. आणि हे किती? हे नाही का? बर माझी सगळ्यात छोटी आत्या जेवायला बसली. जेवणामध्ये काय आहे? अरे मटन आहे आणि व्हेज पण आहे. व्हेजवाल्यांना तुझा नाही? उपवास नाही. बरं मटन आणि चिकन आहे ना? हा मटन चिकन. तुला काय आवडते जास्त? दोन्ही पण खाते मी. मटन चिकन ताव मारणार आहे. ही माझी बहीण रशिका माझ्या अगोदर जेवायला बसली. हिला काय वाटतं का नाही काय माहिती. टायमिंग चुकलाय. काय बोलते? टायमिंग चुकलाय. कोणाचा? कधी चुकला? वाजले किती? काल येणार होतास ना. आणि हा माझा लाडका भाऊ. हे 2 लाडके भाऊ ते पण असेच आहेत. पण आम्हाला पैसे नाही भेटले लाडक्या भावाचे. कसले? लाडक्या भावाचे. लाडक्या भावाचे मला भेटणार पण नाही रे. तर आता आपल्या जेवणामध्ये सगळं व्हेज आहे. कढईची भाजी, मटर पनीर. आवडतं की यांनी डाळ घेऊ का विसरले. समोर चिकन आणि मटन आहे. पण मार्गशीर्ष असल्यामुळे सांग आता पुढे बोलतोस. पनीर तुझा कॅमेरा घे ना. वहिनीना काय पिडतो नेहमी. हिच्यामुळे मला व्हेज खायला लागतंय. अरे बाबा किती वेळा खाशील? काहीतरी लिमिट ऐका ना तुझी खायची. हा लिमिटलेस. हा बी लिमिटलेस. लिमिट तोडलीच सगळी पार. हा बघा दुसरा आहे. ऐक पडला. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6:25 आणि कार्यक्रम अजून चालूच आहे. आणि पप्पा थांबतात म्हणतात आणि आम्ही तिघे निघतोय. पप्पा टाटा करतात. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पुन्हा टाटा बाय बाय. टेक केअर आणि राहा खुश. बाय बाय.